सांगलीच्या राजकारणातून एक मोठी बातमी सध्या समोर येते। सांगली महानगरपालिका निवडणुकीत मिरज इथं पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इंद्रिस नाईकवडी यांचा मुलगा प्रभाग 20 मधून निवडणूक लढवतोय आणि त्याच्याकडून निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला। मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इंद्रिस नाईकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या आमने सामने आलेत आणि त्यामुळे हा वादावादीचा प्रकार घडला। वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला